नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शेलवंत आपले सर स्वागत करत आहे। आज दिनांक 15 मार्च 2026 वार रविवार, गुलटेकडी मार्केट पुणे। आज मार्केटमध्ये फुलांच्या दरामध्ये थोडीफार सुधारणा झालेली पाहायला, त्याचबरोबर भाजीपाल्यांचे दर ही आपल्याला काय पाहायला मिळतात हे आपण सविस्तर पाहणार आहोत। आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील शेतमालाचे दर पाहायला मिळतील। झेंडूची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये झेंडूच्या दरामध्ये सुधारणा पाहायला मिळते। चांगले माल जे येते 40 रुपयापर्यंत पिवळ्या झेंडूसाठी तर लाल झेंडूसाठी 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 20 ते 25 रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पाहायला मिळते। आवक मार्केटमध्ये थोडीफार स्थिर असलेली पाहायला मिळते, त्याचबरोबर मागणी देखील वाढण्याचा परिणाम आपल्याला झेंडूच्या दरावरती आज पाहायला मिळतो। तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या की नंबर ऑफ क्वालिटीमध्ये तुकडा गुलाबसाठी साधारणतः 80 तर हलक्या मालासाठी 40 रुपयापासून देखील तुकडा गुलाबसाठी दर पाहायला होते। गुलछडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 250 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता। हलक्या मालासाठी 180 ते 170 रुपयापासून देखील आपल्याला गुलछडीचे दर पाहायला होतात। शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये शेवंतीचे दर जे आहेत 90 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या मालासाठी 40 ते 50 रुपयापासून देखील शेवंतीसाठी दर पाहायला होते। बिजलीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 50 ते 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर बिजलीसाठी पाहायला होता। हलक्या मालासाठी 25 ते 30 रुपयापासून देखील बिजलीसाठी दर पाहायला होतात। पासलीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता। हलक्या मालासाठी 3 ते 4 रुपयापासून देखील पासलीचे दर पाहायला होतात। डचगुलाबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। कलर तसेच लाल डचगुलाबसाठी दर जे आहे ते साधारणतः 150 तर हलक्या मालासाठी 80 ते 100 रुपयापासून देखील आपल्याला डचगुलाबसाठी दर पाहायला होते। सनफ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20 तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील सनफ्लावरचे दर पाहायला होतात। गुलछडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये साधारणतः 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता। हलक्या मालासाठी 60 ते 70 रुपयापासून देखील आपल्याला गुलछडीसाठी दर पाहायला होतात। पिंक डीजे तसेच ब्ल्यू डीजेची क्वालिटीनुसार दर ही आपल्या चांगल्या क्वालिटीमध्ये 15 ते 20 तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील दर पाहायला होतात। त्याचबरोबर टेटेची आवक देखील आपल्याला बऱ्यापैकी असलेली पाहायला मिळते। चांगल्या मालासाठी 10 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून टेस्टसाठी दर पाहायला होते। जिप्सफेलाची आवक मार्केटमध्ये बऱ्यापैकी असलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 60 ते 65 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 40 ते 50 रुपयापासून देखील जिप्सफेलाचे दर पाहायला मिळतात। आज कांद्यांची आवक जर पाहिलं तर साधारणतः 90 ते 100 गाड्यांची आवक कांद्यांसाठी झालेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दराचा विचार केला तर साधारणतः दर ही आपल्याला कमी झालेले पाहायला मिळते। चांगल्या क्वालिटीमध्ये गावरान कांद्यासाठी कलर आणि गोळे साईज मध्ये असेल तर साधारणतः 11 ते 12 रुपयाच्या दरम्यान आपल्याला कलर आणि टॉप क्वालिटीमध्ये गोळे साईज मधील कांद्यासाठी दर पाहायला होते। तर लाल कांद्याचा विचार केला तर साधारणतः दर जे येते लाल कांद्यासाठी 9 ते 10 रुपयाच्या दरम्यान आपल्याला लाल कांद्याचे दर ही आपल्याला विक्री होताना पाहायला होतात। त्याचबरोबर हलके माल येते 7 ते 8 रुपयापासून देखील दर पाहायला होते। आवक स्थिर असलेली पाहायला होते। त्याचबरोबर दरामध्ये देखील घसरण आपल्याला काढण्यासाठी आज पुन्हा एकदा पाहायला होते। मेथीची आवक वाढल्यामुळे दरामध्ये घसरण पाहायला मिळते। चांगल्या मालासाठी साधारणतः 5 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता। हलक्या मालासाठी 3 रुपयापासून देखील मेथीचे दर पाहायला होतात। आवक जास्त झाल्याचा परिणाम आपल्याला मेथीच्या दरावरती आज पाहायला मिळते। त्याचबरोबर कोथिंबीरची आवक जर पाहिलं तर साधारणतः चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये गावरान कोथिंबीरसाठी 8 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। विलायती कोथिंबीरसाठी 4 ते 5 रुपयाच्या दरम्यान आपल्याला विलायती कोथिंबीरसाठी दर पाहायला होतात। हिरवी मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये हिरवी मिरचीचे दर जे आहेत 70 ते 75 रुपयापर्यंत टॉप क्वालिटीमध्ये उच्चांकी दर पाहायला होते। त्याचबरोबर हलक्या मालासाठी 50 ते 60 रुपयापासून देखील आपल्याला हिरवी मिरचीसाठी दर पाहायला होते। काळ्या भारताची वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये साधारणतः दर येते 20 ते 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या मालासाठी 10 ते 12 रुपयापासून देखील दर पाहायला होतात। जळगावची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये जळगावचे दर जे येते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील जळगावचे दर पाहायला होतात। आवक थोडीशी कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला वाढ झालेली पाहायला होते। कोबीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 6 ते 7 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतात। हलक्या मालासाठी 4 रुपयापासून देखील कोबीचे दर पाहायला होतात। फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 12 तर हलक्या मालासाठी 5 ते 6 रुपयापासून देखील फ्लावरसाठी दर पाहायला होते। आल्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात आवक पाहायला मिळते। त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या मालासाठी 25 ते 30 रुपयापासून देखील आल्यासाठी दर पाहायला होतात। काकडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये हिरव्या तसेच पांढऱ्या काकडीसाठी दर जे आहेत
तसेच चायना काकडीची दर ही आपल्याला 14 रुपयाच्या दरम्यान आपल्याला दर पाहायला मिळतात. एका दुसऱ्या वक्कलसाठी 15 ते 16 रुपयापर्यंत देखील दर पाहायला मिळतोय. हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील काकडीसाठी दर पाहायला मिळते. बरेच दिवसापासून काकडीचे दर जे आहेत ते थोडेफार स्थिर असलेले पाहायला मिळतात. शिमला मिरचीची क्वालिटी नुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटी मध्ये शिमला मिरचीचे दर जे आहेत 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील आपल्याला शिमला मिरचीचे दर पाहायला मिळतात. पावट्याची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 30 ते 35 तर हलक्या मालासाठी 25 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतोय. राजमाची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 35 तर हलक्या मालासाठी 25 ते 26 रुपयापासून देखील राजमासाठी दर पाहायला मिळतोय. वांग्यांची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 25 ते 28 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील वांग्यासाठी दर पाहायला मिळतोय. दोडक्याची क्वालिटी नुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये दोडक्यासाठी साधारणतः 25 तर हलक्या मालासाठी 15 ते 16 रुपयापासून देखील दोडक्यासाठी दर पाहायला मिळतात. बीन्सची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 30 तर हलक्या मालासाठी 15 ते 16 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतोय. कारल्याची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 30 तर हलक्या मालासाठी 18 ते 20 रुपयापासून देखील कारल्यासाठी दर पाहायला मिळतोय. डांगरची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 12 तर हलक्या मालासाठी 8 रुपयापासून देखील डांगरसाठी दर पाहायला मिळतात. टोमॅटोची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोच्या दरामध्ये सुधारणा पाहायला मिळते. चांगल्या मालासाठी 18 ते 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलके माल जे ते 8 ते 10 रुपयापासून देखील आपल्याला टोमॅटोसाठी दर पाहायला मिळतात. चांगल्या मालाची मागणी आपल्याला बऱ्यापैकी असलेली पाहायला मिळते. त्याचबरोबर दर ही थोडीफार सुधारलेले पाहायला मिळतात. पुणेगावची आवक देखील आपल्याला बऱ्यापैकी असलेली पाहायला मिळते. चांगल्या मालासाठी साधारणतः 60 ते 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या मालासाठी 40 रुपयापासून देखील पुणेगावचे दर पाहायला मिळतात. भेंडीची क्वालिटी नुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये भेंडीचे दर जे आहेत 40 ते 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील भेंडीसाठी दर पाहायला मिळतोय. दुधी भोपळीची आवक देखील आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या मालासाठी 12 ते 13 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील दुधी भोपळ्याचे दर पाहायला मिळतात. वालगावड्याची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 25 ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतो. वाटाण्याची क्वालिटी नुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये वाटाण्यासाठी साधारणतः दर जे आहे 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात. तर एका दुसऱ्या वक्कलसाठी 50 रुपयापर्यंत देखील आपल्याला दर पाहायला मिळतो. शेवग्याची आवक वाढलेली पाहायला मिळते. त्याचबरोबर दर ही आपल्याला कमी झालेली पाहायला मिळतात. चांगल्या मालासाठी 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील शेवग्याचे दर पाहायला मिळतात. आवक वाढल्याचा परिणाम आपल्याला शेवग्याच्या दरावरती पाहायला मिळते. बऱ्याच दिवसापासून शेवग्याची आवक जी आहे ते आपल्याला कमी पाहायला मिळत होती, परंतु काही दिवसामध्ये या शेवग्याची आवक देखील आपल्याला बऱ्यापैकी वाढलेली पाहायला मिळते. पपईची क्वालिटी नुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील पपईसाठी दर पाहायला मिळते. खरबूजची आवक वाढल्यामुळे दरामध्ये पुन्हा एकदा घसरण झालेली पाहायला मिळते. चांगल्या मालासाठी 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर खरबूजसाठी आज पाहायला मिळते. हलके माल जे 7 ते 8 रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला मिळते. आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे दरामध्ये मोठी घसरण आज पुन्हा एकदा खरबूजसाठी झालेली पाहायला मिळते. डाळिंबची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 400 रुपयापर्यंत उच्चांकी दर डाळिंबसाठी पाहायला मिळते. तर लहान साईज मध्ये हलके माल जे 120 ते 150 रुपयापासून देखील आपल्याला डाळिंबसाठी दर पाहायला मिळतोय. पेरूची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पिंताळवण तसेच व्हीएनआर पेरूचे दर जे 35 ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या मालासाठी 10 ते 15 रुपयापासून देखील पेरूसाठी दर पाहायला मिळतो. कलिंगडची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 12 ते 13 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलके माल जे 6 ते 7 रुपयापासून देखील कलिंगडसाठी दर पाहायला मिळते. लिंबांची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 110 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या मालासाठी 60 ते 70 रुपयापासून देखील लिंबांसाठी दर पाहायला मिळते.